काला सुभाष यावेळचा चेंडू चांगला चेंडू आहे या पुलक लाईनचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक दूरवरून येतील, चेंडूवरती वागतील, उचलतील, फेकतील, दरम्यान मात्र सहजरित्या इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल आपण पाहिली तर बिनगडी बाद 4 धावसंख्या. पाठलाग करायचं 51 धाव्यांचा, टीमची धावसंख्या 4 धावा, अजूनही 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धाव्यांची गरज. यावेळचा चेंडू काव कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते आणि इथे मात्र धावचीची संधी आहे का नाही आणि इथे देखील पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या बिनगडी बाद 6 धावा. येणारे 21 चेंडू 45 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नेम आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने. यावेळचा चेंडू पहा, चांगला चेंडू टप्पा पारला, थोडासा खाली राहिला, फलंदाज झाला इथे मात्र चेंडू समजला नाही. या निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता काय कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल 6 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. यावेळेस शॉर्टलाईनचा चेंडू होता, टप्पा पारला, थोडी उचली घेतली चेंडूनी, कानावरून चेंडू काढलाय. निर्धाव चेंडूची सांगता बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकण्यात यश आले. गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा इथे खेळ संपलाय. यावेळचा त्याच पद्धतीचा चेंडू होता, इथे मात्र चांगला चेंडू. आता मात्र पंचांचा इशारा होतोय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 6 धावसंख्या. येणारे 3 षटक आणि जिंकण्यासाठी 45 धाव्यांची गरज. प्रति षटक आपण पाहिलं तर 15.00 ची सरासरी गाठावी लागेल. या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं असेल टीम कारगट संघाला. 18 चेंडू जिंकण्यासाठी 45 धाव्यांची गरज. तर नक्कीच प्रेम आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. त्यानंतर शेवटचे 3 चेंडू निर्धाव फेकलेत. काय लाजवाब कमबॅक पाहायला मिळाल्या गोलंदाजच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 6 धावा. येणाऱ्या 18 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी 45 धाव्यांची गरज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज वापरला जातो या पडगे संघाचा. महेश नामक गोलंदाज खारघर संघाचा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अठरा चेंडू 45 धाव्यांची गरज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या उजव्या बाजूने. फर्स्ट बॉल. यावेळचा चेंडू टप्पा पडला, थोडासा बाहेर निघाला. इथे मात्र फलंदाजाला चेंडू समजला नाही. या निर्धाव चेंडूची इथे मात्र सांगता झाली. प्रेम आपण पाहिलं तर पहिल्या 3 चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. तदनंतर यावेळेस मात्र त्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 3 निर्धाव चेंडू आणि आता देखील हा देखील निर्धाव चेंडू. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू कट केलाय गलीमधून, चेंडू फरार होईल. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. इथे मात्र 1 धाव होती, 2 धावांमध्ये कन्वर्ट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धाव देखील सहजरित्या कंप्लीट आणि इथे देखील 4थी धाव देखील मिळेल आणि 4 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. टीमची धावसंख्या 4 धावेने दुहेरी आकड्यामध्ये आपण पाहू शकाल. पहिलं दशक मार्गस्थ 10 धावसंख्या धावपलकावरती. येणारे 16 चेंडू आणि कंपल्सरी 51 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आत. 41 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये.
नेक्स्ट बॉल. यावेळेचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. गडी क्रमांक पहिला बाद तंबूच्या असलेला पडगे संघाचा. टीमची धावसंख्या 10 धावसंख्या. डीजे प्लीज. लाईव्ह फिरवा. तर नक्कीच 40+ आपण पाहू शकाल यांच्या माध्यमातून ठेवली गेलेली शृंखला आणि थेट समर्थ लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून घर बसले आपल्याला यूट्यूबवर स्पर्धा पाहायला मिळेल आणि जे प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतात या मॅचचा त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. टीमची धावसंख्या. नेक्स्ट बॉल. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज महेश नामक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा चेंडू चांगला चेंडू स्वतःच्या पॉलथ्रोमध्ये इथे मात्र फील्ड केली जाते. निर्धाव चेंडू इथे मात्र होईल. इथे मात्र कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय. गोलंदाज महेश नामक गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम नामक गोलंदाज. क्या बात है चेअर बॉईज. चला फलंदाजाचं नाव प्रीतम. यावेळेस लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक थोडीशी पंबलिंग. झेल मात्र जमिनीला दान आणि इथे मात्र मिळतील 2 धावा आणि अजून एक धाव मिळेल. 3 धावा इथे सहजरित्या कंप्लीट. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच दुसरं षटक संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या टोटल आपण पाहिली तर 19 रन्स. लॉस ऑफ दोन षटकाचा इथे खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती येणारे 12 चेंडू कंपल्सरी. 32 धाब्यांची गरज. नौका गोलंदाज आपण पाहतोय. नितीन नामक गोलंदाज पंचांच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल ती म्हणजेच 19 धावा. यावेळचा चेंडू फुलरलेनचा चेंडू होता. लॉंग ऑफ मध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील वागतील उचलतील फेकतील दरम्यान मात्र काल होता फलंदाजांकडे एकेर धाव घेण्याचा आणि एक धावेने दुसरं दशक मार्गस्थ. 20 रन्स 20 धावा धावफलकावरती येणारे 10 चेंडू आणि कंपल्सरी 31 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये.
20 धावा धावफलकावरती 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या षटकातले 2 चेंडू संपलेत. थर्ड अंपायरची मागणी केली जाते. तिसरा पंच आपण पाहू शकाल दीपकजी भोपी साहेब मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या पंचांची कामगिरी पाहणार. दहा चेंडू 31 धाब्यांची गरज. 20 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आहेत परंतु चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू गेलाय सीमा पार. हा येतोय पंचांचा इशारा. दर्जेदार षटकार विजयी. येस थँक्यू डीजे. टीमची धाव संख्या आपण पाहू शकाल 6 धावेच्या मदतीने 26 26 धावा. येणारे अजून 9 चेंडू आणि 25 धाब्यांची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. इनसाइड एज घेतले. यष्टीरक्षक मात्र इथे चकल्यात. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने टीमची धाव संख्या 27 27 धावा. येणारे 8 चेंडू आणि 24 धाब्यांची कंपल्सरी गरज. प्रति चेंडू पाहिला तर 3 धावेची सरासरी. या वेळेचा चेंडू पहा टप्पा पडला. आतमध्ये आलाय चेंडू. फलंदाजाला मात्र इथे चेंडू समजला नाही. या निर्धाव चेंडूची सांगता होत्या. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर टीमची धावसंख्या तिथे स्थिर असेल ती म्हणजेच 27 27 धावा. 7 चेंडू 24 धाब्यांची गरज असताना हा देखील स्लोवर पद्धतीचा चेंडू फेकलाय. काय लाजवाब कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. आणि 3 षटकांचा इथे वाजवी खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 9.00च्या सरासरीने 27 27 धावा. येणारा एक शेवटचा षटक 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 24 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. डीजे. येस वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रोहिदास नामक गोलंदाज. 6 चेंडू 24 धावा कंपल्सरी बनवावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. मॅचसाठी आपण पंच पाहू शकाल. स्ट्राईक पंच आपण पाहू शकाल जनार्दन टकल्या. स्क्वेअर लेग पंच आपण पाहू शकाल राजेशजी म्हात्रे यांचं देखील करूया आपण कौतुक. जाऊया मॅचच्या दिशेने. यावेळचा चेंडू टॉपेज लागल्या. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एकेर धाव कंप्लीट. 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूच्या मागे धावत धावत क्षेत्ररक्षक गेलाय आणि इथे मात्र कंप्लीट होतील धावा. पंच 3 धावा. 3 धावा कंप्लीट आणि येणारे 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धाब्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू 21 धाब्यांची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळचा चेंडू काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूवरती येतील. दरम्यान मात्र पूर्ण केली जाईल. 1 धाव आणि 1 धावेने टीमची धाव संख्या 31 31 धावा.
येणारे काही चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि 20 धावांची गरज. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये, मोठे फटके मारावे लागतील फलंदाजांना जर या स्पर्धेमध्ये आपला अस्तित्व टिकवायचं असेल तर. यावेळचा चेंडू चांगला चेंडू या लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील, वागतील, उचलतील, फेकतील, दरम्यान मात्र फलंदाजांकडे 2 धावा घेण्याचा आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 33 धावा. 3 चेंडू आणि 3 षटकारांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल 3 चेंडू 18 धाव्यांची गरज. 3 चेंडू 3 मोठे फटके बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवावे लागतील पडगे संघाच्या फलंदाजाला. 3 चेंडू 18 धाव्यांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजाच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूने रोहिदास नामक गोलंदाज आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज सुभाष नामक फलंदाज. नेक्स्ट बॉल. या वेळचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण केले जात आहे. इथे मात्र एकच धाव आणि इथे मात्र कुठेतरी एकतर्फी सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज आपण पाहतोय ऑन स्ट्राईक प्रीतम नामक फलंदाज. गोलंदाजच्या मार्कवर रोहिदास. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, स्वीटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. 1 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. 40+1 धाव आरोग्यासाठी. चला पाले संघाचा संघनायक यावेळेस यष्ट्या उद्ध्वस्त आणि संघ विजेता झालाय तो म्हणजेच कारगार संघ. जगदीश भोपी यांना विनंती असेल आपण यायचं व्यासपीठावरती. त्या दरम्यान आपण आमचे साथी